स्टार्ट सभ्य स्त्री पुरुष हो परिच्छेद. सर्वप्रथम कंपनीचा प्रमुख संचालक म्हणून आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. कंपनीच्या आजच्या या 25व्या वार्षिक आमसभेची सूचना आपणा सर्वांना दिनांक 2 सप्टेंबर रोजी देण्यात आलेली होती. त्याबरोबरच कंपनीचा वार्षिक अहवाल व 1988-89 चे तपासलेल्या हिशेबांचे विवरणही आपणाकडे पाठविण्यात आलेले आहे. ते आपण वाचलेच असेल असे मी गृहीत धरून चालतो. वार्षिक अहवाल व तपासलेल्या हिशेबांच्या विवरणावरून आपल्या लक्षात आलेच असेल की मागील वर्षातील आपले उत्पन्न त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा 30% वाढलेले आहे. पण प्रत्यक्ष खर्चात मात्र 2% वाढ झालेली आहे. ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. मागील वर्षात आपणासमोर आपल्या कारखान्यातील मजुरांच्या मागण्यांचा फार मोठी मागणी झालेली आहे. गेल्या 20 वर्षापेक्षाही अधिक काळात विकासाची क्षमता असलेल्या निवडक ठिकाणी पायाभूत औद्योगिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. या प्रयत्नांबरोबरच उद्योजकांना अविकसित भागातील स्थानांची निवड करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून कर्जाच्या पुरवठ्याची आणि करात सवलत देण्याची योजना सुरू केली आहे. परिच्छेद जग झपाट्याने बदलत आहे आणि आम्ही आमच्या मनोभूमिका आणि मार्ग त्यानुसार बदलू शकलो नाही तर भारतासारखा विशाल आणि भरपूर क्षमता असलेला देशही जागतिक अर्थकारणाच्या बाबतीत नगण्य बनण्याचा धोका आहे. तेव्हा नव्या बदलाला सामोरे जाण्यासाठी भारताला नेहमी तयार राहिले पाहिजे. इतर कोणत्याही देशाप्रमाणेच भारताच्याही काही खास समस्या आहेत यात शंका नाही. त्यासाठी प्रसंगोचित व आपल्या सामाजिक वातावरणाला सुसंगत असे उपाय आपल्याला शोधावे लागतील. या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्पन्न आणि रोजगार यांची वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी खास कार्यक्षेत्रे कोणती याचा महामंडळ शोध घेत आहे. रोजगार आणि प्राप्ती यांची अत्यंत जलद वाढ होण्याकरिता मजबूत पाया तयार करण्यासाठी शेती आणि फळांच्या लागवडीमध्ये आधुनिक तंत्रांचा वापर करणे अगत्याचे आहे. परिच्छेद शेवटी संचालक मंडळ वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल शासनाचे आणि सातत्याने दिलेल्या मदतीकरिता औद्योगिक विकास बँकेचे कृतज्ञ असल्याचे मी नमूद करतो. तसेच भारतीय औद्योगिक पुनर्रचना बँक, सर्व व्यापारी बँका आणि इतर आर्थिक संस्था यांचे त्यांनी आमच्या प्रयत्नात सहकार दिल्याबद्दल मी आभार मानतो. ज्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय महामंडळाला उद्योगांना प्रेरणा देण्याची आपली मुख्य भूमिका परिणामकारकपणे निभावणे शक्य झाले नसते. त्या औद्योगिक विकास महामंडळ, राज्य विद्युत मंडळ, राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी संस्था तसेच आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांचा मी अत्यंत आभारी आहे. स्टॉप.